आणि आता घेणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यामधील खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। धरणामधून 22,880 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू। मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग। नदी किनाऱ्यावरील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पुण्यामधील भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली। वाहतुकीसाठी भिडे पूल बंद। खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा नदीपात्रामध्ये विसर्ग। कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील आता हळूहळू घट होण्यास सुरुवात। पंचगंगेची पाणी पातळी सध्या 46 फुटांवर। अद्यापही नदी मात्र धोका पातळीवरच वाहते। कोल्हापूरमध्ये वारंवार पूर येत असल्याने स्थानिक रहिवासी संतप्त। स्थानिकांचा विधानसभा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा। कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील सर्वच शाळा कॉलेजना आज सुट्टी। पावसाचा जोर कमी असला तरी देखील अनेक मार्ग अद्यापही पाण्याखाली। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये 1 फुटानं वाढ। इचलकरंजीमधील 1700 नागरिकांचं स्थलांतर। पंचगंगेच्या पुरामुळे काही गावांचा संपर्कही तुटला। महापुराच्या छायेमध्ये असलेल्या सांगलीकरांना थोडासा दिलासा। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 2 फुटांनी घटली। 41 फुटांवर असलेली पाणी पातळी आता 39 फुटांवर। हतनूर धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरनं उघडले। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं दरवाजे उघडण्यात आले। तापी नदीमध्ये 38,846 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर कायम। जव्हारमधील दाभोसा धबधबा देखील प्रवाहित। जव्हारमध्ये पर्यटकांची गर्दी। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील माकरधोकडा डॅम ओव्हरफ्लो। माकरधोकडा डॅम पाहण्यासाठी देखील पर्यटकांची गर्दी। पुण्याच्या राजगड तालुक्यातील तोरणागडाच्या पायी मार्गावरील कोसळलेली दरड आता हटवण्यात आली। स्थानिक जवान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानानं दरड हटवली। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये 12 ठिकाणी घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना। आठवडाभरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिंत कोसळण्याच्या घटना। सुदैवानं जीवितहानी नाही। मुंबईकरांना दिलासा। आजपासून मुंबईची 10% पाणी कपात मागे। पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 73% पाणीसाठा उपलब्ध झाल्यानं पालिकेचा निर्णय। अंधेरीतील जोग उड्डाणपुलाच्या दुरुस्तीवरून आता पेच। मुंबई महापालिकेचं MMRDAला पत्र। MMRDAला पुलाची दुरुस्ती करण्याबाबत पालिकेनं पत्र पाठवलं। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून एका महिन्यामध्ये 1.95 दशलक्ष टन मालवाहतूक। यंदा 14.3% वाढ। मालवाहतुकीमधून 235 कोटींची कमाई। पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्या 5 मिनिटांमध्ये फुल। 800 वेटिंग नंतर आरक्षण सेवा बंद। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांची यंदा देखील दमछाक होणार।